नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज ना पॉलिटीच्या लेक्चरमध्ये आंतरराज्य संबंधामधला एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करायचा आहे, ते म्हणजेच आंतरराज्य नदी जल विवाद। तसं तर आंतरराज्यीय संबंधांमध्ये बरेचसे महत्त्वाचे टॉपिक्स येतात, महत्त्वाच्या तरतुदी येतात, त्या सगळ्या आपल्याला एका लेक्चरमध्ये घ्यायच्या आहेत। पण त्यातला सर्वात महत्त्वाचा जो पॉइंट आहे ते म्हणजे आंतरराज्य नदी जल विवाद, त्यामुळे त्याचं एक मी वेगळं लेक्चर घेते। आपण बघा या आधी केंद्र राज्य संबंधांचा सुद्धा अभ्यास केलेला, त्याच्यामध्ये बघितलेलं आहे की केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये चांगले संबंध असावेत, त्यामुळे केंद्र राज्यांमध्ये कशा प्रकारे कायदे विषयक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आर्थिक अधिकार वाटून देण्यात आलेले आहेत। मग फक्त केंद्र आणि राज्य यांच्यामधला संबंध चांगला असणं गरजेचं आहे का? देशाचा कारभार, देशाचा व्यवस्था नीट चालावी, त्याच्यामुळे फक्त केंद्र राज्य संबंध चांगले तर इनफ आहे का? नाही, फक्त तेवढं इनफ नाहीये। आपला जो देश आहे तो भरपूर अशा वेगवेगळ्या राज्यांचा, वेगवेगळ्या प्रांतांचा मिळून बनलेला आहे, राईट। त्यामुळे जे शेजारी राज्य आहेत किंवा प्रत्येक राज्य यांच्यामध्ये एक सामंजस्य संबंध, कोऑर्डिनेशनचा संबंध असणं चांगलं गरजेचं आहे। ओके, म्हणजे त्यांच्यामध्ये चांगलं कोऑर्डिनेशन असलं पाहिजे। नाहीतर समजा असं झालं की सतत राज्यांमध्येच भांडणं होत आहेत, तर आपल्या देशाचा कोणत्याही प्रकारचा विकास चांगला होऊ शकेल का? नाही होऊ शकणार। आणि म्हणूनच त्यावेळेला बघा आपल्या घटना निर्माण करताना असा विचार आला की राज्यांमध्ये जर संबंध चांगले असायला पाहिजेत, तर मग आपण काही तरतुदी सुद्धा केल्या पाहिजेत। मग त्यानुसारच त्यांनी काही तरतुदी केल्या। त्या तरतुदींमध्ये ना त्यांनी 5 बेसिक घटकांचा समावेश केला राज्यघटनेमध्ये। हे 5 बेसिक घटक कोणते आहेत किंवा कोणत्या महत्वाच्या पॉइंट्सवर त्यांनी तरतुदी केल्या, तर सर्वात पहिल्यांदा नदीवर केल्या। कारण की त्यांना माहिती आहे नदीच्या पाण्यावर नक्कीच भांडणं होऊ शकतात राज्यांमध्ये, कारण की नदी जी आहे ती वेगवेगळ्या राज्यांमधून वाहत असते बऱ्याच वेळेला। मग त्यामुळेच आंतरराज्यीय जलविवाद निवाडा करण्यासाठी तरतुदी केल्या काही। आंतरराज्य राज्य परिषदांच्या माध्यमातून समन्वय करणं, तर आता आंतरराज्य परिषदांचा जो अभ्यास आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत। फक्त आता मी तुम्हाला 5 घटक सांगते, यामधल्या फक्त एकाच घटकाचा अभ्यास आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये करायचा आहे। त्यानंतर सार्वजनिक कायदे, अभिलेख, न्यायिक कामकाज यांना पारस्परिक मान्यता देणे, म्हणजे समजा एखाद्या राज्यामध्ये कोणता कायदा करण्यात आला किंवा कोणता असा न्यायिक निर्णय घेण्यात आला, जर तो खूप महत्वाचा असेल तर सरकार त्याच्यावर सुद्धा काही निर्णय घेऊ शकते इतर राज्यांच्या फायद्यासाठी। त्याच्यानंतर व्यापार, वाणिज्य, व्यवहार संबंध, आपल्या इतर देशांबरोबर राज्यांमध्ये सुद्धा तर भरपूर व्यापार होतो ना, मग त्या व्यापारासाठी सुद्धा ते व्यापार योग्य रीतीने व्हावेत त्याच्यासाठी सुद्धा काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। मग आता अजिबात मी तुमचा वेळ घेत नाहीये, आपण लगेचच आपल्या महत्वाच्या पॉइंटकडे वळूया, ते म्हणजेच आंतरराज्य जलविवाद। जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की पाण्यावरून नक्कीच राज्यांमध्ये भांडणं होऊ शकतात आणि आपल्याला त्याचे एक्झाम्पल सतत बघायला मिळतात। कावेरी, गोदावरी, कृष्णा या नद्यांच्या पाण्यावरून सतत भांडणं होत असतात। महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू हे तर टॉपवर असलेले राज्य आहेत त्याच्यामध्ये, ठीक आहे। मग ना हे जे आंतरराज्य जलविवाद आहेत, आता राज्यांमध्ये जे पाण्यावरून, नदीच्या पाण्यावरून भांडणं होतात ना, तंटे होतात, त्यालाच आपण म्हणतो आंतरराज्य जलविवाद। काय तर आंतरराज्य जलविवाद। आणि ते सोडवण्यासाठी ना घटनेच्या कलम 262 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। कशात? तर कलम 262 मध्ये। लक्षातच ठेवा, ह्याच्यावर परीक्षेला अनेक वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत। कोणतं कलम आहे? कलम 262। मग या कलम 262 ने ना 2 तरतुदी यामध्ये टाकण्यात आलेल्या आहेत। पहिली तरतूद अशी टाकण्यात आलेली आहे की संसदेला कायदा करण्याचा अधिकार दिला। म्हणजे काय करू शकते की जलविवादासाठी संसद कायदा करू शकते, कोणत्याही आंतरराज्य नदीच्या किंवा नदी खोऱ्याच्या सुद्धा, ठीक आहे, त्याच्या पाण्याच्या वापरावरून, वाटपावरून, नियंत्रण याच्या तंट्यांच्या तक्रारींच्या बाबतीत जजमेंट देण्यासाठी, म्हणजेच कोणताही निर्णय देण्यासाठी कायदा करू शकते। ओके, म्हणजे त्या कायद्यानुसार एक प्रकारे नदीच्या पाण्याचं वाटप होईल, नदी खोऱ्याचा जे वापर आहे तो केला जाईल, ठीक आहे। म्हणजेच जलविवादासाठी संसद कायदा तयार करू शकते। हा एक पहिला बेसिक पॉइंट झाला। मग संसद ना त्या कायद्यामध्ये अशी सुद्धा तरतूद करू शकते की अशा कोणत्याही तंट्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय किंवा इतर न्यायालय आपले अधिकार क्षेत्र वापरणार नाही। तसं तर बघा आपण बघितलेले की सर्वोच्च न्यायालयाचा जो प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहे की जर राज्यांमध्ये वाद निर्माण झाले, कोणत्याही गोष्टीवरून तंटे निर्माण झाले, तर सर्वोच्च न्यायालयामध्ये डिरेक्टली जाऊ शकतात, ठीक आहे, राज्यांमध्ये, केंद्र राज्यांमध्ये, राईट।
पण मग इथे त्या काय टाकण्यात आलं, फक्त जलविवादासाठी. ओके, आंतरराज्य जलविवादासाठी जो कायदा केला जाईल त्याच्यानुसार संसद अशी सुद्धा तरतूद करू शकते की जलविवादासाठी सर्वोच्च न्यायालय तिथे हस्तक्षेप करू शकत नाही, म्हणजे त्यांच्या अधिकार क्षेत्राचा वापर करू शकत नाही. अधिकार क्षेत्र म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं बघायला गेलं तर इथे कोणतं अधिकार क्षेत्र आलं पाहिजे, प्रारंभिक अधिकार क्षेत्र आलं पाहिजे. पण संसद अशी तरतूद करू शकते की सर्वोच्च न्यायालय तिथे किंवा इतर कोणतंही न्यायालय तिथे त्यांचं स्वतःचं अधिकार क्षेत्र वापरू शकत नाही. पण हे फक्त कशाच्या बाबतीत आहे, आंतरराज्य जलविवादाच्या बाबतीत. नाहीतर तुम्ही पुढे असं म्हणाल की आपण आंतरराज्यीय संबंधांचा अभ्यास करतोय ना, मग कोणत्याही तंट्याच्या बाबतीत म्हणजे आपल्याला 5 पॉइंट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय येऊ शकत नाही. त्याच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत थोड्या वेगळ्या तरतुदी आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे फक्त वेगळे अधिकार आहेत, पण इथे संसदेला असा अधिकार देण्यात आलेला आहे की संसद तरतूद करू शकते, केलीच पाहिजे असं नाहीये, संसद त्यानुसार जलविवादासाठी तरतूद करू शकते. ठीक आहे, मग त्यानुसारच आता कलम 262 मध्ये देण्यात आलेले आहे ना, त्या तरतुदीनुसार ना संसदेने कायदे सुद्धा पारित केले. एक म्हणजे नदी बोर्ड कायदा 1956 आणि दुसरा आहे आंतरराज्य जलविवाद कायदा 1956. तर हा जो आपल्याला दुसरा कायदा दिसतोय ना, आंतरराज्य जलविवाद कायदा 1956, तो खूप महत्वाचा आहे. बऱ्याचशा ज्या तरतुदी आहेत ना त्या या कायद्यानुसारच चालतात. तर बघा, या कायद्यानुसार ना एकतर पहिल्यांदा जर समजा एखाद्या पाण्यावरून, नदीवरून जर कोणतेही तंटे निर्माण झाले, डिस्प्यूट्स निर्माण झाले, तर सर्वात पहिल्यांदा चर्चेद्वारे ते विवाद राज्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. पण चर्चेवरून सुद्धा जर समजा विवाद सोडवलाच गेला नाही, ती भांडणं मिटलीच नाहीत, तर मग चर्चा अपयशी ठरल्यानंतर लवादाच्या माध्यमातून ती सोडवण्याची तरतूद केली जाईल. म्हणजेच या कायद्यानुसार एक प्रकारे काय झालं की इथे एखादा लवाद स्थापन केलं जाऊ शकतं. म्हणजेच त्याला आपण काय म्हणूया, जलविवाद लवाद. काय म्हणणार आहोत, जलविवाद लवाद. म्हणजेच त्याला आपण बऱ्याच वेळेला बघा वॉटर डिस्प्यूट्स ट्रिब्युनल म्हणून ओळखतो. काय तर वॉटर डिस्प्यूट्स ट्रिब्युनल. ज्या वेळेला बघा तुम्ही बऱ्याच वेळेला वॉटर डिस्प्यूट्स किंवा असं काही ऐकत असाल कोणत्या राज्यामध्ये होतंय, तर ट्रिब्युनल्सचं सुद्धा नाव ऐकलं असेल, राईट. मग आता त्याच्यानुसारच ना अजून कोणकोणत्या गोष्टी सांगितलेल्या. सर्वात पहिल्यांदा ना काय केलं जाईल या तरतुदीनुसार, म्हणजेच या 1956च्या कायद्यानुसार, आंतरराज्यीय नदी जलविवाद कायद्यानुसार यामध्ये काय केलं जाईल, सर्वात पहिल्यांदा ज्या राज्यांमध्ये नदीच्या पाण्यावरून, नदीवरून तंटे सुरू आहेत ते राज्य जातील संसदेकडे, केंद्र सरकारकडे. कोणाकडे जातील, केंद्र सरकारकडे. आणि केंद्र सरकारला सांगतील की आमच्यामध्ये पाण्यावरून असा असा वाद आहे, आम्हाला एवढं पाणी पाहिजे वगैरे वगैरे, जे काही वाद आहेत ते जातील केंद्र सरकारकडे घेऊन. मग केंद्र सरकार काय करेल, तर केंद्र सरकारनं या चर्चेतून विवाद सोडवण्याचा प्रयत्न करेल. ओके, म्हणजेच आपण बघितलं बघा, चर्चा करायची आहे ना सुरुवातीला, मग चर्चा करून ते विवाद सोडवण्याचा प्रयत्न करतील. ठीक आहे, मग आता समजा चर्चेद्वारे विवाद सुटत नाहीये, पण हा चर्चा करण्याचा जो टाइम पिरियड आहे तो बराच कमी दिलेला आहे, फक्त 1 वर्षाचा. किती वर्षाचा, 1 वर्षाचा. जर 1 वर्षाच्या आत हा विवाद सुटला नाही, तंटे सुटले नाहीत, तर संसद 1 वर्षापर्यंत हे जे लवाद आहे ते स्थापन करेल. किती वर्षामध्ये लवाद स्थापन करायचा आहे, 1 वर्षामध्ये. पहिला चर्चा करायला सांगेल, चर्चा अपयशी ठरली आहे, तर चर्चा अपयशी ठरली आहे त्यामुळे जेव्हा संसदेकडे तुम्ही म्हणू शकता की हा डिस्प्यूट आलाय, त्याच्यानंतर 1 वर्षामध्ये त्यांना लवाद स्थापन करावा लागेल. अच्छा, लवाद स्थापन केलं, लवादाला समजलं की काय प्रॉब्लेम आहे, आपल्याला कशावर निर्णय द्यायचा आहे. मग ज्यावेळेला लवाद स्थापन केला त्याच्या 3 वर्षांच्या आत, म्हणजे 3 वर्षांमध्ये लवादाने त्याचा निर्णय देणं गरजेचं आहे. किती वर्षांमध्ये, 3 वर्षांमध्ये. सर्वात पहिला क्रायटेरिया काय, चर्चा करायची. चर्चा अपयशी ठरली, मग संसदेने, केंद्र सरकारने 1 वर्षाच्या आत लवाद स्थापन करणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर लवाद स्थापन झाल्यानंतर लवादाने 3 वर्षांमध्ये निर्णय देणं गरजेचं आहे, राईट. पण मग लवादाने 3 वर्षांमध्ये निर्णय देऊ शकले नाही, तर मग काय, लवाद तिथेच संपुष्टात येईल का, नाही. मग त्याच्यासाठी ना लवादासाठी अजून एक सूट देण्यात आलेली आहे. मग आता 3 वर्षांमध्ये समजा लवादाने निर्णय नाही दिला, त्या तंट्यावर काहीच निर्णय नाही दिला, जलविवादावर, मग इथे केंद्र सरकार काय करू शकते अजून त्याच्यामध्ये, केंद्र सरकार काय म्हणेल की तुम्हाला अजून आम्ही थोडासा पिरियड देतो, त्याच्यामध्ये तुम्ही निर्णय द्या.
पण हा पिरियड किती वर्षांचा किंवा किती महिन्यांचा दिला जाऊ शकतो, तर मॅक्झिमम 2 वर्षांचा. ठीक आहे, मॅक्झिमम 2 वर्षांचा आहे, लक्षात ठेवा, महत्तम 2 वर्षांचा. म्हणजे इथे केंद्र सरकार त्या लवादाला 1 वर्षाचा सुद्धा टाइम पिरियड देऊ शकतो, 1.5 वर्षांचा सुद्धा देऊ शकतो आणि 2 वर्षांचा सुद्धा देऊ शकतो. कारण की तिथे मेन्शन करण्यात आले मॅक्झिमम 2 वर्षांचा टाइम पिरियड वाढवून दिला जाऊ शकतो. मग हा 2 वर्षांचा जो टाइम पिरियड आहे ना मॅक्झिमम, तो कितीही वेळा वाढवता येतो. एका वेळी 2 वर्ष, एका वेळी मॅक्झिमम 2 वर्ष, पण तो कितीही वेळा 2-2 वर्षांनी वाढवता येतो. ओके, जसं आपण बघा कशाच्या बाबतीत बघितलेले, असं एका वेळी 1-1 वर्षाने वाढवता येतं राष्ट्रीय आणीबाणी. त्याचप्रमाणे इथे सुद्धा लवादाचा जो निर्णयाचा पिरियड आहे तो एका वेळेला मॅक्झिमम 2 वर्षांनी वाढवता येतो. ओके, सो लवादाच्या बाबतीत हे सगळे क्रायटेरियाज तुम्हाला समजले की लवाद स्थापन करताना सुद्धा त्या ऍक्ट मध्ये जो 1956चा ऍक्ट आहे, ओके, आंतरराज्य नदी जलविवादचा कायदा, त्याच्यामध्ये काय काय तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. आता ह्या ज्या तरतुदी मी तुम्हाला सांगितल्या या पेजवर, ओके, त्या आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेल्या नाहीयेत, त्या कायद्यात दिल्या आहेत. पण हा कायदा राज्यघटनेच्या तरतुदीवरून बनलेला आहे आणि ही तरतूद कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेली आहे, कलम 262 मध्ये. म्हणजे आपण इथे 2 गोष्टींचा अभ्यास केलाय, एक म्हणजे राज्यघटनेमधला कलम 262 आणि दुसरं म्हणजेच नदी जलविवाद अधिनियम, ते म्हणजेच 1956. ठीक आहे, म्हणजे 2 वेगवेगळ्या तरतुदींचा अभ्यास आपण इथे केलेला आहे. मग आतापर्यंत आपल्या देशामध्ये किती नदी जलविवाद स्थापन झालेले आहेत, तर नदी जलविवाद बऱ्याच वेळेला स्थापन झालेले आहेत आणि आपण असं म्हणू शकतो की आतापर्यंत योग्य निर्णय कोणत्याच नदी जलविवादाने दिलेला नाहीये, किंवा काही सॉल्व्ह झालेत, काही महत्वाचे निर्णय अजून सुद्धा बाकी आहेत. अच्छा, निर्णय येतात, ओके, लवादाचे निर्णय येतात, पण बऱ्याच वेळेला त्या राज्य सरकारांना ते मान्य नसतात आणि मग त्याच्यातून हिंसा वगैरे निर्माण होते. मग त्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, मग जर आपण यामध्ये बघितलं तर सर्वात पहिल्यांदा कृष्णा नदी जलविवाद स्थापन झालेलं 1969 मध्ये. आणि कृष्णा नदी एक म्हणजे महाराष्ट्रामधून तर वाहतेच, तर ऑब्व्हियसली महाराष्ट्र त्याच्यामध्ये असणारे आंध्र प्रदेश आणि कर्नाटक. अच्छा, जेव्हा नदी जलविवाद येतं ना, तुम्हाला कदाचित राज्य जरी माहिती नसतील आणि तुमचा भूगोलाचा अभ्यास चांगला असेल की कोणती नदी कोणत्या जिल्ह्यामधून वाहते ना, तरी सुद्धा तुम्हाला समजेल की तो नदी जलविवाद जो आहे, ते प्रकरण जे आहे ते कोणत्या राज्यांमध्ये आहे. ठीक आहे, मग कृष्णा नदी जलविवाद जे आहे ते 1969 मध्ये स्थापन करण्यात आलेलं. कोणकोणत्या राज्यांशी संबंधित होतं, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक. त्याच्यानंतर गोदावरी जलविवाद लवाद जो आहे त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली महाराष्ट्र आलं, महाराष्ट्रामधूनच वाहते नदी ही. त्यानंतर कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि ओरिसा, म्हणजे 5 राज्यांमध्ये गोदावरी नदीवरून विवाद होता आणि त्याच्यासाठी सुद्धा 1969 मध्ये हा लवाद म्हणजेच हे ट्रिब्युनल स्थापन करण्यात आलेलं. त्याच्यानंतर नर्मदा जलविवाद लवाद 1969, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. तसं तर महाराष्ट्रामधून नर्मदेचा एकदम कमी भाग वाहतो, पण तरी सुद्धा महाराष्ट्रामधून वाहते ना, तर मग महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे प्रकरण आहे. बघा, महाराष्ट्र आतापर्यंत 3 ट्रिब्युनल्स मध्ये इथे आलेलं आहे. त्यानंतर अजून पुढे सुद्धा आहे, 3च नाहीये, अजून एक पुढे आहे. त्यानंतर रावी आणि ब्यास जलविवाद लवाद 1986 मध्ये स्थापन झालेलं, पंजाब आणि हरियाणामध्ये. त्यानंतर कावेरी जलविवाद जे नेहमीच खूप फेमस राहिलेलं आहे, आतापर्यंत ते सॉल्व्ह नीट झालेलं नाहीये, 1990 मध्ये स्थापन करण्यात आलेलं, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये. कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये. त्याच्यामध्ये कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये बरेचसे वाद निर्माण झालेले. त्यानंतर द्वितीय कृष्णा जलविवाद लवाद हे पहिलं होतं जे 1969 ला स्थापन झालेलं, आता दुसरं आलेलं आहे 2004 मध्ये. सेम राज्य महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, म्हणजे महाराष्ट्र कोणत्या लवादामध्ये आला होता, 4थ्या मध्ये. त्याच्यानंतर वंशधारा जलविवाद लवाद 2010 मध्ये ओरिसा आणि आंध्र प्रदेशमध्ये. त्याच्यानंतर महादायी जलविवाद लवाद 2010 मध्ये गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्र 5 लवादांमध्ये इन्क्लूड आहेत. ओके, सो हे जे 8ही नदी जलविवाद लवाद आहेत ते नक्की लक्षात ठेवा. परीक्षेला त्याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात की हा लवाद कधी स्थापन करण्यात आलेला किंवा कोणत्या नदीसाठीचा आहे. बेसिकली नदीचं नाव तर असतंच, पण कोणत्या राज्यांमध्ये डिस्प्यूट्स आहे या पाण्यावरून ते विचारलं जातं किंवा त्या नदीवरून असा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, मग आपण नदी जलविवाद जे आहे त्याच्याबद्दल एकदम डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे. एक सुद्धा बघा पॉइंट इथे मी मिस आउट केलेला नाहीये. अगदी त्या कायद्यामध्ये सुद्धा काय तरतुदी देण्यात आलेल्या आहेत की नदी जलविवाद स्थापन झाल्यानंतर किती वेळामध्ये त्यांचा निर्णय आला पाहिजे ते सुद्धा बघितलेलं आहे. सो आय होप तुम्हाला नीट पूर्ण लेक्चर समजलं असेल
आपण ना पुढच्या लेक्चर्समध्ये जे राहिलेले बाकीचे पॉइंट्स आहेत जे इथे मी आपण बघितलेले ते म्हणजे आंतरराज्यीय परिषदा, त्या सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत, त्याच्या तरतुदी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत, त्या बघायच्या आहेत. त्याच्यानंतर हे पॉइंट्स तर महत्वाचे आहेत, प्लस यामध्ये अजून एक 5वा पॉइंट आहे ते म्हणजे विभागीय परिषदा. इथे मेन्शन नाही केलंय मी, पण विभागीय परिषदांवर सुद्धा प्रश्न विचारले जातात, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके, मग आता थांबूया आपण इथेच लेक्चरमध्ये. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. राज्यसेवा 2022 या कोर्सचे ऍडमिशन सध्या आपल्या व्हिजन स्टडीच्या ऍपवर सुरू झालेले आहेत. लेक्चर्सची सुरुवात ही 1 ऑक्टोबर पासून होणार आहे. कोर्सची पूर्ण डिटेल माहिती ही तुम्हाला आपल्या व्हिजन स्टडीच्या ऍपवर मिळून जाईल, तर तिथे जाऊन एकदा चेकआउट करून घ्या. कोर्सची जी ऍक्च्युअल फी असणार आहे ती असणार आहे 5,999, पण तुम्ही प्री लॉन्चिंग म्हणजेच 1 ऑक्टोबरच्या आधी जर ऍडमिशन घेतलात तर हीच फी 3,999 असणार आहे. मग तुम्ही जर राज्यसेवेसाठी प्रिपेअर करताय तर लवकरात लवकर या बॅचला ऍडमिशन घ्या. तुमचा अभ्यास एकदम डिटेल मध्ये या बॅच मध्ये घेतला जाईल. ओके, सो तुम्हाला तुमच्या पुढच्या एक्झाम साठी ऑल द बेस्ट.